नमस्कार मित्रांनो. बघा अण्णा गेलते शिका सिंगणापूरला. ह्याच मसाला नंबर आपला आला कारण बा मस्त राखले बा पाणी पाजून गेला गेलं पाणी पिला गेला बांधू सावली तर वैरण काढली आपली वैरण झाली टाकून बांधतो मस्त मस्त साधारण आता 11 वाजता त्या ऊन भरपूर उकाडा भरपूर आहे बरं का. शक्यतो उन्हाचं बाहेर फिरायचं टाळा बरं का. ऊन भरपूर पण आलं. आता बघा ही काही आपली वाटल्या वैरण टाकली आपण बांधतो म्हैस म्हैस आणायचा आहे आधी गायला बांधतो भेटतो मला आणि विषय काय झाला माहिती आहे का. मला आले तोंड आणि त्यामुळं बोलताना त्रास आला. बघा आता 11 वाजता ऊन भरपूर पडले आणि तोंडाला मग काय बोलताच नाही व्यवस्थित असं. मका आणि मका कुठं तुडले ना त्यास मी मस्त लांबचं बांधवलं बघा. कारण गवत खावा मग खरडून आपली म्हशी वाटली बांधली आहे बघा. कसं मुकळेल ना तसं मी मसर बांधवलं. कारण कसं शेण पडतं शेणखत ते चांगला आणि गवत मोकळं होतं आहे. कशी येणार आहे बघा म्हशी आमची. सर तोंड आल्यामुळे ना बोलताना त्रास आला त्यामुळे हिडे पण पडून येते. आडच्या आता हिडे पण बंदारी टाकायचं. चला हिला निवायला धुया पहिला पाणी मग पाठीवर पाणी पाजून बांधून सावली त्याला आज वैर मी खेळा तोंड फुले सोडतो आहे तर बांधले भावा. न असं बघा ते गेपर्यंत आपलं मका काढली होती आणि हे आता गवत खांदा खायला जावं असं कुठं मारायचं लांबतं तेवढं खाते ती. कसं आहे उन्हामुळं ना हिंडाळून कुठं नाही आणि कसं आले ऊन भरपूर पडाले मग कुठे बाहेर हिंडवायचं म्हणजे पडाले म्हणून काय धार काढले ना कुठं मारायला लांबते आणि जायचं आणि आलं म्हणजे वैरण काढायची कुठे काढायची पाणी पण सोडलं पाहायचं हिंडवायचं नाही आता ही 2 महिना ऊन भरपूर असल्यामुळं आणि कसं आहे मुख्य जनावरांना वेळेत पाणी जावणं गरजेचं आहे. अशा काही उन्हात बघा उन्हामध्ये बांधू नका. काय गाभण असणारे मसरी गायांना ती पलटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे वेळेत पाणी वैरण करा. फक्त सावरीच बांधा झाड बिड पण बांधायचं. आपल्याकडे पण आपण झाड आहे झाड बांधावं असं काय नियोजन चांगलं ना. झाडाची सावरी बांधतो जास्त हिरवीगार असते आणि सगळं वार खेळतो वाराखाली. चल पाहिलं पाणी पी चल चल हले चल 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 चल. बस ही आता ही मका आहे ना आपली मका संपवतो ना इथं मग समोरच ना कलर पेरले 4 गुंठ नेमकं तर बघा आता आज पाणी द्यायचं दुपारून लाटी दे पाणी दिल्यानंतर मग काय नाही बघायला मग वापतं चांगलं त्याचा म्हशी पाठीला पाणी मार पहिला त्याचं एवढं गार होतं उन्हाचं ऊन पण आहे उकारा पण आहे शेवटी. खरं तर आमची म्हैस जी आहे ना आमची म्हैस येत आहे 6वा महिना लागला म्हशीला आमच्या 5 पूर्ण होऊन 6वा लागला आहे बघा. त्यामुळे सगळं वेळचं चालू आहे. तकलीफ ना असली आपण बियाणं लावून घेतले आणि इथं बघा 2 केळी कुठं आता आली ती मशीन मोडली आपलं परवा त्यामुळे केळी नव्हती. आता ही 2 पिढी आली पाणी दिलं असं काय जास्त शेत आमचं बघा म्हैस पाणी प्यायला इथं. 11 वाजले बघा भरपूर तावाला आहे उकाडा भरपूर आहे आणि असे बघा लिंबा झाडं आपलं बघा हिरवगार आणि नेमकं ना आणि उन्हाळ्यात लिंबाला ना पाले फुटते आणि बघा आत्ताच गुढीपाडवा झाला गुढीपाडव्याचं बघा ही फुलं आपण खाताव ना आंबोळ्या करून गुळ फुलं कांडून व्यवस्थित असं काय असते त्यामुळं आता उन्हाळ्यात दाट सावली मी लिंबाची बाग कुठली नाही. चला पे पाणी चल.
कसं काय लवकर आलतो दहा करून घेतोस कसं करायचं आणि आपलं ठरलं जायचं शिकायचं पण अन्नाचं काय मित्र गेलं तो पण आता तुम्ही काय म्हणतात रिटायरमेंटचं वय आहे एन्जॉय फिरून दिली त्यांची मित्रमंडळी जा मग तुम्ही काय करता म्हणलं मग रोज तर आहे मसरा आहे की रोज जावा फिरून या म्हणलं असे दिवस काय त्यामुळे आज दुकानाला गेलो नाही आज दुकानात सुट्टी आपल्या उद्या जायचं दुकानला आपल्या काय तेव्हा मस्त गाय म्हैस आणि ती 2 टेड्या एका लोड आणि 1 टेडी आपली वैरण बघा रोखांची वैरण पण मस्तीचं वैरण होता एवढा बघ तोंड केडू कोण शेड